नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या 2-3 दिवसामध्ये वातावरण खराब होण्याची शक्यता दाखवत आहे. आज तारीख 24 आहे. 26-27ला थोडंसं वातावरण खराब दाखवत आहे. आणि आपण याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, तर याच्यामध्ये आपण या 2 दिवसामध्ये आपण पानाची संख्या किती आहे बागेमध्ये बघून, जर पानाची संख्या जास्त असली तर कमी करून घ्यावी लागेल आणि टॉपिंग दिलं नसलं तर टॉपिंग द्यावं लागेल. बागेमध्ये तुम्हाला कुठंही पानावर पानाचा लेअर आलेला नको आहे. कॅनॉपी व्यवस्थित आहे का बघा. म्हणजे तुम्ही जर लिमिटेड घर ठेवलं, मी परवा एक व्हिडिओ बनवला होता की आपण जर कमी घराची संख्या ठेवली आणि जर जी ए टायमिंगला दिला तर हे बघा एक क्लोनचा प्लॉट आहे. म्हणजे असं जर बघितलं तुम्ही तर ही जर बघितलं असं तर इथून बघा कसा सूर्य अर्घ दिसू शकते. आणि प्रत्येक घडाची लांबी जर बघितली तुम्ही तर ही आता कॅपकॉलमध्ये जवळजवळ हे 40 दिवस झाले त्याला. तर याच्यानुसार जर लांबी गडाला आली आहे ना, आता जर ही बाग आपल्याला निश्चितच येणाऱ्या खराब वातावरणामध्ये पाऊस जरी आला तरी त्याच्यामध्ये ह्याची काळजी घ्यावी लागेल. त्याच्यासाठी आपण काळजी काय घ्यायची तर पानाची संख्या कमी करून वापसा कंडिशन व्यवस्थित ठेवावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही पानावर पानं अशी जर तुम्ही बघितलं तर हा जो लेअर आहे हा असा सिंगल लेअर काडीचा पाहिजे आणि डबल कुठेही काडी आलेली नको आहे. याच्यामध्ये असं ज्या ठिकाणी कुठं तुम्हाला गर्दी वाटते त्या ठिकाणी तुम्हाला कुठं गर्दी कमी करून घेऊन जर वांजफुटीची संख्या असली तर ती कमी करावं लागेल. आता तुम्ही इथं जर बघितलं तर इथं थोडीशी गर्दी आहे. तर हे बघू शकता क्लोन व्हरायटीचं म्हणजे असं वाटणार नाही की हा क्लोनचा प्लॉट आहे. हा आपण घरच्या बागेमध्ये आज हा काय जास्त मोठा प्लॉट नाही, 2 एकराचा प्लॉट आहे. परंतु अतिशय चांगली घडाची लांबी टायमिंग जी झाल्यामुळे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारचा प्लॉट बघू शकता तुम्ही. असं कुठेही गर्दी नको आहे प्लॉटमध्ये. म्हणजे खाली बघितलं तर तुम्ही बघू शकता की कसं छोटं ऊन पडतंय. असं ऊन पडलं पाहिजे बागेमध्ये आणि सलग पण ऊन नको आहे आणि सलग सावली पण नको आहे. ह्या दोन्ही गोष्टीची काळजी घेतली तर आपल्याला येणाऱ्या खराब वातावरणातून निश्चितच मार्ग निघेल. आणि पाऊस जरी आला तरी त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही. आता पाऊस थोडं जास्त दाखवत नाही, ढगाळ वातावरण दाखवते. जरी पाऊस आला तरी आपण पाऊस येणार ह्या हिशोबानंच आपण तयारीने राहू. पानं व्यवस्थित करून घ्या, टॉपिंग करून घ्या आणि वापसा कंडिशन व्यवस्थित असावी आणि वर कॅनॉपी मॅनेजमेंट एकावर एक पानाचा लेअर येऊ नये. ह्या 4-5 गोष्टीची आपण आपल्या हातात काळजी घेणं आहे. टॉपिंग झाल्यानंतर शक्यतो शेंड्याचं टॉपिंग झालं तर गळसुद्धा कमी होते. आणि आपली जी बुरशीची औषध आहे ती कंटिन्यू प्रिव्हेंटिव्हमध्ये चालतं. डावणे आणि भुरी ह्या दोन्ही रोगाची काळजी ह्या वातावरणामध्ये घ्यावं लागेल. कारण जरी पाऊस झाला तरी रात्रीची थंडी राहते आणि भुरी जास्त अटॅक होऊ शकतो. कारण नायट्रोजनची मात्रा पावसामुळे वाढली की अजून परत भुरीसाठी वातावरण पोषक होणार. कारण पाऊस झाला की लगेच परत थंडी येणार. ह्या गोष्टीमुळं थोडीशी काळजी डावणीची औषधं घ्या किंवा भुरीची औषधं घेतली तरी दोन्हीचा बॅलन्स करा. नेटिव्ह आहे, स्कोर आहे, अशा वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून काळजी घ्या. प्रिव्हेंटिव्हमध्ये जाऊया. नमस्कार.